शेवगाव तालुक्यातील बसस्थानकामध्ये बसच्या चालकाखाली चिरडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। छत्रपती संभाजीनगरला नातवासोबत जाणाऱ्या एका महिलेचा राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झालाय। ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी बसस्थानकाच्या आवारात घडली आहे। या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। मृत्यू झालेल्या महिलेचं नाव मथुराबाई मधुकर पटारे असं आहे। त्या पाथडी तालुक्यातल्या निंबे नांदूर गावाच्या रहिवासी होत्या। त्या आपल्या नातवाला घेऊन छत्रपती संभाजीनगरला निघाल्या होत्या, पण बुधवारी सकाळी पैठण आगारची मढी ते छत्रपती संभाजीनगर जाणारी बस निघताना त्या मागच्या चाकाखाली सापडल्या आणि त्यातच त्यांचा जीव गेला। या घटनेनंतर शेवगाव पोलिसांनी मथुराबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवला। शवविच्छेदन झाल्यावर तो नातेवाईकांच्या ताब्यात अंत्यविधीसाठी देण्यात आला। ही बस हनुमंत गोवर्धन चव्हाण हे चालवत होते। आता पुढचा तपास पोलीस हवालदार आबासाहेब गोरे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।